गुढीपाडवा म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते ती उंच उभारलेली गुढी। या दिवशी आपण काठीला रेशमी वस्त्र नेसवतो, कडुलिंबाची पानं आणि साखरेची गाठी लावतो। या सगळ्यात सर्वात वर असतो तो म्हणजे तांब्या। पण तुम्ही कधी विचार केलाय का की हा तांब्या आपण नेहमी उलटाच का लावतो? या एका परंपरेमागं भाषेचा इतिहास, विज्ञानाचा आधार आणि आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे। तोच अर्थ आपण या व्हिडिओमधून उलगडणार आहोत। सुरुवात करूया तांब्या या शब्दापासून। हा शब्द नेमका कुठून आला तर संस्कृतमध्ये एक शब्द आहे ताम्र, जो तम या धातूपासून बनला आहे। याचा अर्थ चमकणं असा होतो। प्रामुख्याने तांब्याच्या विशिष्ट तांबड्या रंगामुळं याला ताम्र म्हटलं गेलं। या शब्दाचा अपभ्रंश होऊन मराठीत तांबे किंवा तांब्या हा शब्द रूढ झाला। पण गुढीसाठी तांब्याचाच वापर का? तर तांबे हा धातू शुद्धीकरणासाठी ओळखला जातो। जुन्या काळात हवामानातील बदलामुळे होणारे सूक्ष्म जीवाणू रोखण्यासाठी तांब्या हा एक आरोग्यरक्षक मानला जायचा। पण गंमत पहा, याच तांब्याला वेगवेगळ्या भागामध्ये लोटा, गडवा, चंबू, कलश अशा वेगवेगळ्या नावांनीही ओळखलं जातं। मात्र असं असलं तरीही आपण फक्त कलशाबद्दल थोडक्यात माहिती घेऊया, कारण सगळ्या शब्दांची माहिती घेतली तर व्हिडिओ खूप मोठा होईल। असो तर कलश हा शब्द देखील संस्कृत भाषेतूनच मराठीत आला आहे। आधी म्हटल्याप्रमाणे ताम्राचा अपभ्रंश होऊन मराठीत तो तांब्या झाला। मात्र कलशचा अपभ्रंश न होता मराठीत तो जसाच्या तसा स्वीकारला गेला। त्यामुळे त्यात उच्चार किंवा अर्थबदल झाला नाही। वामन शिवराम आपटे कोशाच्या मते केन जलेन लसती म्हणजेच जो पाण्यामुळे सुशोभित होतो तो कलश। पण फक्त पाण्याचं भांडं किंवा शोभा वाढवणारा एवढाच याचा अर्थ नाही आहे, तर भारतीय संस्कृतीत कलश पूर्णत्व आणि शुभतेचं प्रतीक मानला जातो। तसंच तुम्ही पाहिलं असेल की कोणत्याही मंगल कार्यासाठी किंवा पूजेसाठी कलश नेहमी सरळ ठेवला जातो। मग आता प्रश्न असा पडतो की जो कलश पूर्णत्वाचं आणि शुभतेचं प्रतीक आहे तो गुढीवर उलटा का ठेवतात? याचं पहिलं कारण सांगितलं जातं ते म्हणजे संरक्षण। बांबूच्या काठीच्या वरच्या टोकावर रेशमी कापड आणि हार असतात। हा कलश त्या टोकावर एका टोपीसारखा किंवा छत्रासारखा काम करतो। त्यामुळे वाऱ्या पावसात काठीचं आणि वरच्या वस्त्राचं संरक्षण होतं। ही एक व्यावहारिक मांडणी असू शकते जी परंपरेने चालत आली आहे। दुसरं कारण असं म्हटलं जातं की कलश जेव्हा काठीवर उलटा ठेवला जातो तेव्हा तो एका शिखराचं रूप घेतो। मंदिराचं शिखर जसं उंचावर असतं आणि ते लांबून दिसतं, तसंच गुढीवरचा हा कलश आपल्याला यशाचं शिखर उंचावर असल्याचं प्रतीक मानलं जातं। तांबे हा धातू विद्युतवाहक असल्यामुळं तो उलटा ठेवल्यामुळं त्याचा गोलाकार भाग आकाशाकडे असतो, जो ब्रह्मांडातून येणारी सकारात्मक ऊर्जा खेचून घेतो आणि ती खालील दिशेने पसरवतो असं सांगितलं जातं। एकूणच गुढीवरचा तो पालथा तांब्या किंवा कलश म्हणजे केवळ एक सजावट नाही, तर तो विज्ञान, इतिहास आणि अध्यात्म यांचं एक सुंदर मिश्रण आहे। तो उलटा कलश आपल्याला शिकवतो की यश कितीही उंचावर असलं तर त्याचे पाय जमिनीवर असावेत आणि त्याने विश्वातील सकारात्मक ऊर्जा शोषून ती सर्वांना वाटावी। विज्ञानाच्या नजरेतून तो आरोग्यरक्षक आहे, तर परंपरेच्या नजरेतून ते आपल्या यशाचं किंवा विजयाचं प्रतीक आहे। तर मग तुम्हालाही गुढीवरच्या तांब्याबद्दल किंवा कलशाबद्दल अशीच काही रंजक आणि वेगळी माहिती ठाऊक असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून आपल्या सर्वांच्या ज्ञानात भर पडेल। ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।